नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनचे साईड क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप हा भाग अभ्यासणार आहोत. सर्वात आधी आपण याचे मार्जिन क्वेश्चन्स म्हणजेच साईड क्वेश्चन्स बघूया. यात पहिला क्वेश्चन आहे, नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. या स्टोरीमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचे नावं आपल्याला इथे लिहायचे आहेत. अँड द आन्सर इज नंबर 1 नाथू, नंबर 2 सीताराम, नंबर 3 सेठ गोविंदराम, नंबर 4 मिसेस श्रीवास्तव, नंबर 5 गणपत, नंबर 6 मिसेस भूषण, नंबर 7 मिस्टर किशोर अँड नंबर 8 दीपचंद. तर हे या स्टोरीमधल्या कॅरेक्टर्सची नावं आहेत. नाव सी क्वेश्चन नंबर 2. विच ॲक्शन ऑफ नाथू शोज हिज अनॉयन्स. नाथूच्या कुठल्या ॲक्शन्सने किंवा कृतीने त्याचा राग इथे दाखवलेला आहे. अँड द आन्सर इज नाथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन. ही यूज हिज ब्रूम हरीडली अँड केअरलेसली. धीस ॲक्शन्स शो हिज अनॉयन्स. नाव क्वेश्चन नंबर 3. हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. तुम्ही तुमचा राग कशा प्रकारे व्यक्त करता. इथे हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि उत्तर बऱ्याच लोकांचं असंच राहतं की आय स्टॉप टॉकिंग अँड रिमेन सायलेंट. मी सगळ्यांशी बोलणं बंद करतो आणि शांत राहतो. क्वेश्चन नंबर 4. टू whom डिड सीताराम टेल अबाउट नाथू. सीतारामने नाथूबद्दल कुणाला सांगितलं. अँड द आन्सर इज सीताराम टोल्ड मिसेस श्रीवास्तव अबाउट नाथू. क्वेश्चन नंबर 5. व्हाय वॉज मिसेस भूषण अनकम्फर्टेबल. अँड द आन्सर इज मिसेस भूषण वॉज अनकम्फर्टेबल बिकॉज ऑफ द हीट. गरमीमुळे मिसेस भूषण अनकम्फर्टेबल होत्या. क्वेश्चन नंबर 6. विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. फोटोग्राफी शॉपच्या बाजूला कुठलं शॉप होतं. अँड द आन्सर इज द बार्बर शॉप वॉज नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. क्वेश्चन नंबर 7. हू डिड दीपचंद कॉल अ बर्ड. दीपचंदनी कुणाला बर्ड म्हटलं. आन्सर इज दीपचंद कॉल्ड सेठ गोविंदराम अ बर्ड. क्वेश्चन नंबर 8. हू वॉज मिसेस श्रीवास्तव टॉकिंग टू. मिसेस श्रीवास्तव कुणाशी बोलत होत्या. अँड द आन्सर इज मिसेस श्रीवास्तव वॉज टॉकिंग टू मिसेस भूषण. त्या मिसेस भूषणशी बोलत होत्या. क्वेश्चन नंबर 9. हू सरप्राइज्ड एव्हरीवन अँड हाऊ. अँड द आन्सर इज गणपत द बेगर who had never been known to walk, surprised everyone by leaping to his feet and running at top speed in the direction of the bank. म्हणजेच गणपत जो भिकारी होता त्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं, कारण आजपर्यंत त्याला कधीही चालताना कुणीही बघितलेलं नव्हतं. पण आता ही न्यूज ऐकल्यानंतर तो अगदी स्पीडनी बँकेच्या डायरेक्शनने निघाला होता आणि यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झालेले होते. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट वेअर द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम. तर सेठ गोविंदरामबद्दल कोणत्या 4 अफवा पसरलेल्या होत्या. अँड द आन्सर इज द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम वेअर. नंबर 1. सेठ गोविंदराम हॅड फ्लेड द स्टेट. की सेठ गोविंदराम ती स्टेट सोडून पळून गेलेले आहेत. नंबर 2. ही हॅड फ्लेड द कंट्री. त्यांनी कंट्रीसुद्धा सोडून दिलेली आहे. नंबर 3. ही वॉज हायडिंग इन पिपलनगर. काहींच्या मते ते पिपलनगरमध्येच लपून बसले होते. अँड नंबर 4. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री. त्यांनी चिंचेच्या झाडाला स्वतःला फाशी लावून घेतलेली होती. या प्रकारे 4 rumors सेठ गोविंदरामबद्दल पसरलेले होते. क्वेश्चन नंबर 11. हू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पिपलनगर बँक गोईंग बँकरप्ट. म्हणजेच पिपलनगरची बँक बुडली हे माहीत होणारा शेवटचा व्यक्ती कोण होता. अँड द आन्सर इज नाथू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पिपलनगर बँक गोईंग टू बँकरप्ट. नाथू हा असा व्यक्ती होता की ज्याला सगळ्यात शेवटी पिपलनगरची बँक बुडली हे कळलेलं होतं. क्वेश्चन नंबर 12. लास्ट मार्जिन क्वेश्चन. अँड द क्वेश्चन इज हाऊ आर rumors spread and rumors harmful. Are rumors harmful? Why or why not? तर यात विचारलेलं आहे की अफवा कशा पसरतात
अफवा या हानिकारक असतात का किंवा नाही? याचं उत्तर आपल्याला इथे द्यायचं आहे. अँड द आन्सर इज rumors आर स्प्रेड ॲज अ रिझल्ट ऑफ मिसअंडरस्टँडिंग ऑर मिसकम्युनिकेशन. तर रुमर्स म्हणजे अफवा या मिसअंडरस्टँडिंग्स म्हणजे गैरसमजामुळे आणि मिसकम्युनिकेशन्स म्हणजेच बोलण्यातील गोंधळामुळे या पसरत असतात. मोस्ट ऑफ द टाइम्स rumors आर हार्मफुल बिकॉज अ रॉंग मेसेज इज स्प्रेड इन सोसायटी. बहुतेक वेळा रुमर्स या हार्मफुल असतात कारण त्याद्वारे सोसायटीमध्ये समाजामध्ये एक चुकीचा मेसेज जात असतो. रुमर्स डू नॉट कंटेन ट्रूथ, दे आर नॉट बेस्ड ऑन एव्हिडन्स. रुमर्स किंवा अफवांमध्ये सत्य नसते किंवा कुठल्याही एव्हिडन्सवर कुठल्याही पुराव्यावर त्या बेस नसतात. समटाईम रुमर्स मे बी हार्मलेस अँड मे लीड टू द ह्युमरस सिच्युएशन. कधीकधी मात्र अफवा ज्या असतात त्या हार्मलेस असतात, त्यामुळे कोणाला नुकसान होत नाही आणि त्यामुळे ह्युमरस सिच्युएशन म्हणजे गमतीशीर सिच्युएशन्स विनोद मात्र निर्मिती होऊ शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनच्या इंग्लिश वर्कशॉप या भागाकडे वळणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या आणि पुढील व्हिडिओच्या अगदी जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर स्टार्ट करूया इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1. हू एम आय? आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी. मी कोण आहे? आणि विशेषतः या भागामध्ये आपल्याला या स्टोरीमधले कॅरेक्टर्स फाइंड आउट करायचे आहे. ए नंबरचं सेंटेन्स दिलेलं आहे. आय एम द वॉशरमॅन्स सन. हू एम आय? मी धोब्याचा मुलगा आहे. मी कोण आहे? आणि याचं उत्तर आपल्या इथे दिलेलं आहे सीताराम. सीताराम इज द आन्सर. नंबर 2. आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय? मी बँकेचा ओनर आहे. मी कोण आहे? तर उत्तर राहील सेठ गोविंदराम. सी नंबरचं सेंटेन्स इथं दिलेलं आहे. आय एम द स्वीपर. हू एम आय? मी झाडू मारणार आहे. मी कोण आहे? आणि याचं उत्तर आहे नाथू. नंबर डी. आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव. हू एम आय? मी मिसेस श्रीवास्तवची फ्रेंड आहे. मी कोण आहे? आणि उत्तर राहील मिसेस भूषण. ई नंबरचं सेंटेन्स बघूया. आय एम द हेअर ड्रेसर. हू एम आय? मी हेअर ड्रेसर आहे. मी कोण आहे? आणि उत्तर आहे दीपचंद. एफ नंबरचं सेंटेन्स पहा. आय हॅव अ क्रूक लेग. हू एम आय? म्हणजेच मी लंगड्या पायाचा आहे. तर मी कोण आहे? आणि उत्तर राहील गणपत द बेगर. या प्रकारे आपल्याला इथे लिहावं लागेल. नंतरचा क्वेश्चन नंबर 2 बघूया. मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपल नगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. हा पाठ आपण पाहिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पीपल नगर बँकचे जे कस्टमर्स होते त्यांची एक लिस्ट आपल्याला इथे द्यायची आहे. तर कुणाकुणाची नावं आपण सांगू शकतो पीपल नगर बँकच्या कस्टमर्सचे? आपण सांगूया कमल किशोर, नंतर दीपचंद, नंतर गणपत द बेगर, पुढे मिस्टर भूषण, त्यानंतर ओल्ड जंटलमॅन हू सॅट इन बार्बर शॉप. तो जंटलमॅन जो बार्बर शॉपमध्ये बसला होता तो. त्याच्यानंतर जनरल मर्चंट, नंतर कस्टमर ऑफ शॉप्स, बिटल सेलर, अ टेलर, फ्री वेंडर, बेगर अँड मेनी अदर्स आर द कस्टमर्स ऑफ द पीपल नगर बँक. याप्रमाणे अनेक जण पीपल नगर बँकचे कस्टमर होते. नाव सी क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. ग्रुप ए मध्ये दिलेला आहे. नंबर 1 मध्ये सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. सीताराम कुठल्या तरी जॉबच्या शोधात होता. ए नंबरमध्ये दुसरं वाक्य बघूया. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण. तिसरं वाक्य आहे गोविंदराम वॉज आणि चौथं वाक्य आहे द मॅनेजर टोल्ड द कस्टमर. बी नंबरमध्ये बघूया. ए नंबरचं वाक्य बघूया. हॉलिडेईंग इन काश्मीर. बी नंबरमध्ये आहे टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. सी नंबरवर आहे दॅट माइट सूट नाथू. अँड डी नंबरवर आहे इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. आता आपल्याला याच्या जोड्या लावायच्या आहे. तर पहिलं वाक्य आहे सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर अ जॉब. याची जोडी लागेल दॅट माइट सूट्स नाथू.
दुसरं वाक्य आहे अकॉर्डिंग टू मिसेस भूषण आणि हिची जोडी लागेल इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. तिसरं वाक्य आहे गोविंदराम वॉज, याची जोडी ए नंबरची लागेल गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. आणि चौथं वाक्य आहे द मॅनेजर टोल्ड द कस्टमर, याची जोडी लागेल टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तर याप्रमाणे आपल्याला जोड्या लावून हे जे वाक्य आहेत हे कंप्लीट सेंटेन्समध्ये लिहायचे आहे. नाव सी क्वेश्चन नंबर 4. राईट हू सेड टू हुम. खालील दिलेले जे वाक्य आहेत ते कोणी कुणास म्हटले ते आपल्याला लिहायचं आहे. आणि पहिलं वाक्य आहे डोंट रेज सच अ डस्ट. हे जे वाक्य आहे दिस सेंटेन्स इज टोल्ड बाय सीताराम सेड टू द नाथू. वी मस्ट हॅव टू राईट सीताराम सेड टू द नाथू. बी नंबरचं सेंटेन्स पहा हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. अँड दिस सेंटेन्स नाथू सेड टू हिमसेल्फ. से द सेंटेन्स नंबर सी व्हेअर डिड यू डिसअपियर. तुम्ही कुठे गायब झाले होते. तर दिस सेंटेन्स इज सेड बाय मिसेस भूषण. मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. देन डी नंबरचं सेंटेन्स बघूया द बर्ड हॅज फ्लोन अँड द ओल्ड जेंटलमॅन सेड टू द दीपचंद. सो पहिलं वाक्य सीताराम सेड टू नाथू, दुसरं वाक्य नाथू सेड टू हिज ओन, तिसरं वाक्य मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण आणि चौथं वाक्य आहे ओल्ड मॅन सेड टू दीपचंद. क्वेश्चन नंबर 5. व्हाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन अ डायलिमा. राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. इथे काय म्हटलेलं आहे की द मॅनेजर ऑफ द बँक, पीपलनगर बँकेचा जो मॅनेजर होते, जे व्यवस्थापक होते ते पेचात कोंडीत का सापडलेले होते. आणि याच्यावर आपल्याला 5 ते 6 लाईनमध्ये लिहायचं आहे. सो यू शुड राईट द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड सो द हरॅस मॅनेजर वॉज इन अ डायलिमा. द बँक वॉज शॉर्ट ऑफ कॅश. Emergency funds could only be obtained from other bank some 30 miles distant and he wasn't sure he could pursue the crowd to wait until them. There was no way of contacting Seth Govindram who was on his houseboat in Kashmir. So the manager was in a great dilemma. याप्रमाणे उत्तर लिहावं लागेल. Then see question number 6. क्रॉस आउट द ऑड मॅन आउट. इथे गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. अँड नंबर ए इज स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर अँड लॉकर. इथे स्वीपर, हुलिगन, बेगर अँड लॉकर हे सगळे जे आहेत हे नाऊन हा शब्द आहेत आणि डिक्लेअर हा जो शब्द आहे हा ॲज अ व्हर्ब म्हणून इथे आलेला आहे. त्याच्यामुळे व्हर्ब म्हणून आला असल्या कारणामुळे तो गटात न बसणारा शब्द होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला डिक्लेअरला ऑड मॅन आउट काढायचं आहे. पुढे बघा बी नंबरमध्ये हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली अँड सडनली. यामध्ये हरिडली, केअरलेसली, डेफिनेटली, सडनली हे जे 4 शब्द आहे हे ॲडव्हर्ब म्हणून आलेले आहे. फक्त सॅलरी हा जो शब्द आहे हा इथे ॲज अ नाऊन म्हणून आलेला आहे. त्यामुळे आपल्याला याला ऑड मॅन आउट काढावं लागेल. सी नंबर बघा एमिनंट, लेटेस्ट, पेवमेंट, ऑफुल, शॉकिंग. याच्यामध्ये एमिनंट, लेटेस्ट, ऑफुल, शॉकिंग हे सगळे ॲडजेक्टिव्ज आहेत आणि पेवमेंट हा जो शब्द आहे हा ॲज अ नाऊन म्हणून आलेला आहे. डी नंबरमध्ये बघा मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. इथे प्रत्येक शब्दाला ING लागलेला आहे, परंतु स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग हे क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे V4 इथे आलेले आहे. क्रियापद आहे आणि क्रियापदाला ING फॉर्म लागलेला आहे, परंतु मॉर्निंग हा जो शब्द आहे हा ॲज अ नाऊन म्हणून आलेला आहे. त्यामुळे तो ऑड मॅन आउट होईल. तर या प्रकारे आपल्याला इथेही लिहावं लागेल. नंतर बघा क्वेश्चन नंबर 7. फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. आणि इथे टूर हा शब्द आलेला आहे. टूर
त्यासमोर आपल्याला डिस्क्रायबिंग शब्द लिहावा लागेल कस्टमरी टूर. दुसरा शब्द आहे शॉप. शॉपच्या पुढं टेक्स्टमध्ये आलेला शब्द आपल्याला लिहावा लागेल फोटोग्राफी शॉप. नंतर आहे विंडो. विंडोच्या पुढे आपल्याला लिहावं लागेल ग्लास विंडो. आणि लेगच्या आधी येईल क्रूक्ड. हे सगळे जे शब्द आहे इथे हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आलेले आहे कस्टमरी, फोटोग्राफी, ग्लास आणि क्रूक्ड. सी क्वेश्चन नंबर 8. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इथे वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि पहिला शब्द इथे दिलेला आहे पेमेंट. पेमेंट हे जे नाऊन आहे यापासून बनणारा शब्द आहे वर्ब आहे पे. टू पे. टू पे म्हणजे पैसे देणे. आणि यापासून बनणारा ॲडजेक्टिव्ह आहे पेएबल. या शब्दाचा ॲडव्हर्ब रूप नाही आहेत. पुढे दिलेलं आहे सडनली. ॲडव्हर्ब फॉर्ममध्ये दिलेला आहे आणि व्हर्ब फॉर्म इथे नाही आहे. इथे क्रॉस ऑलरेडी दिलेला आहे. आणि याचं नाऊन होईल सडननेस आणि ॲडजेक्टिव्ह होईल सडन. तिसरं बघूया डिक्लेअर शब्द दिलेला आहे. डिक्लेअरचं नाऊन होईल डिक्लेरेशन आणि ॲडजेक्टिव्ह होईल डिक्लेरेबल. इथे पण याचा ॲडव्हर्ब होणार नाही. नंतरचा शब्द दिलेला आहे चौथा चिअरफुल. ॲज अ ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये चिअरफुल दिलेला आहे. याचं व्हर्ब होईल टू चिअर, नाऊन होईल चिअर. व्हर्ब आणि नाऊन दोन्हीही सेम राहील चिअर. त्यानंतर चिअरफुल ॲडजेक्टिव्ह इथे दिलेला आहे आणि ॲडव्हर्ब होईल चिअरफुली. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 9. राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. ए वर आहे नाथू, बी वर आहे मिसेस श्रीवास्तव, सी वर आहे सेठ गोविंदराम आणि डी वर आहे सीताराम. या चारही कॅरेक्टर्सबद्दल आपल्याला काही सेंटेन्सेस इथे लिहायचे आहे. तर एक एक करून आपण बघूया. नंबर ए वर आहे नाथू. लेट्स स्टार्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द नाथू. सो Nathu was a sweeper working with the Pipalnagar Bank owned by Seth Govindram. He was annoyed because the bank had not paid his salary though they were the last days of the month. He was sweeping hurriedly and carelessly because he was not happy with the owner. He was thinking of leaving that job. या प्रकारे नाथूबद्दल इन्फॉर्मेशन्स आपल्याला लिहावं लागेल. नंतर बघूया इन्फॉर्मेशन अबाउट मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव वॉज सीताराम्स कस्टमर अँड वॉज द लेडी ऑफ द हाऊस ही विजिटेड. शी गेव सम इन्स्ट्रक्शन टू द आया अँड द कुक अँड देन वेंट द पीपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर usual tour of the cloth market. At one end of the bazaar, she met her friend Mrs. Bhushan. They both complained of the hot summer and they talked about a sample of cloth. Then Mrs. Srivastav told Mrs. Bhushan that Seth Govindram's bank could not pay their sweeper for over a month. She seems to be very talkative lady and was the root cause of the rumor about Pipalnagar Bank. Now see the information about Seth Govindram. So Seth Govindram. Seth Govindram was the owner of the Pipalnagar Bank. A rumor was spread that the bank was about to go bankrupt. There was a chaos amongst the people of Pipalnagar. Seth was holidaying in Kashmir and the manager of the bank was in a dilemma as he was unable to contact Seth Govindram, who was on his houseboat in Kashmir. There were rumors about Seth's absence in Pipalnagar. Now we will take some informations about Sitaram. So, Sitaram was the washerman's son. He used to deliver freshly pressed clothes to every home. He plodded barefoot along the road to deliver a big bundle of clothes on his head. He was a helpful person. He was glad that he would be of service to both a customer and his friend Nathu. तर या प्रकारे चारही जे कॅरेक्टर्स आहे नाथू, सेठ गोविंदराम, मिसेस श्रीवास्तव आणि सीताराम यांच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन्स आपण बघितलेले आहे.
Now see question number 10. Expand the theme in the write-up of about 20 lines. हा रायटिंग स्किलवर डिपेंड असलेला प्रश्न आहे आणि ए नंबरमध्ये आपल्याला लिहायचं आहे रूमर्स आर स्प्रेड बाय फुल्स अँड ॲक्सेप्टेड बाय अ ग्रेटर फुल्स. म्हणजेच काय तर मूर्ख लोक अफवा पसरवतात आणि त्यांच्यापेक्षाही मूर्ख असलेले लोक त्या स्वीकारतात किंवा त्यावर विश्वास ठेवतात. तर याबद्दलची इन्फॉर्मेशन्स आपण लिहूया. रूमर्स आर लाईज स्प्रेड बाय पीपल who don't feel the need to check facts before passing on a story. They have no truth to them and often end up creating problems of the people involving in a false story. It is not only foolish to communicate a story that is based on a lie, but also irresponsible on the part of the person who engage in such communication. To extent to which a rumor spread also depends on where the person hearing it believes it or not. If each person believes the lie without checking all the facts, then the rumor can be spread widely and can cause a lot of damage. It is not very wise to simply repeat what we hear from someone. It is important to think whether the story we have been told is true or not, whether it is actually possible or not, and whether it is coming from a reliable source. People who spread rumors don't really take their moral responsibilities seriously. They engage in such acts to create difficult situations for other people. Someone said that rumors are carried by haters, spread by fools, and accepted by idiots. So, therefore, before you accept any such rumor, be sure it is a fact, nothing untrue and unreliable in it, or you will have to face unpleasant memories and experiences. So, keep away from rumors. यानंतर बी नंबरचं जे सेंटेन्स आहे ते आपण एक्सप्लेन करणार आहोत आणि ते सेंटेन्स आहे बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. पुस्तकं आपले खरे मित्र असतात आणि हे एक्सप्लेन करताना आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहे त्यांचा विचार करायचा आहे. तर खालील दिलेले पॉईंट्स आहे रिअल फ्रेंड्स खरे मित्र, रिअल कंपॅनियन खरे सोबती, वर्ल्ड ऑफ ट्रेजर खजिना जिथे असतो तो, आणि नंतर आहे कॉन्फिडन्स अँड करेज टू स्पीक पुस्तकांमुळे आपल्याला कॉन्फिडन्स आणि धैर्य प्राप्त होते. नंतर आहे इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल आपली जे लँग्वेज स्किल आहे ते इम्प्रूव्हमेंट आपली पुस्तक वाचनामुळे होते. ट्रेजर ऑफ नॉलेज ज्ञानाचा खजिना असतो. नंतर आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपलं व्यक्तिमत्व विकास करण्यातही पुस्तकांचा खूप मोठा वाटा असतो. आणि कीप अस अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट्स आपल्याला वाईट हॅबिट्सपासून वाईट सवयींपासून पुस्तकं दूर ठेवतात. आणि शेवटचा मुद्दा आहे कीप अस फोकस्ड आपलं जे ध्येय आहे ते निश्चित करण्यासाठी आणि त्या मार्गावर जाण्यासाठी आपल्याला फोकस्ड करते. तर बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स या भागावर राईटअप बघणार आहोत. बुक्स आर अ वर्ल्ड इन देमसेल्व्स. दे आर लाईक फ्रेंड्स यू नेव्हर वॉन्ट टू लिव्ह. दे आर ऑलवेज देअर टू कम्फर्ट यू इन युअर आवर ऑफ नीड. देअर इज नो बेटर कंपनी दॅन दॅट ऑफ गुड बुक्स. इट हेल्प्स यू learn and discover areas that you have never explored before. Books are a source of knowledge. The ideas, concepts, adventures, and experiences expressed in a book help expand our knowledge base. They are the world of priceless treasure. Just like the search of knowledge is endless, the number of books in the world is also immeasurable. Books also help to build characters. They help a person gain confidence and give them a courage to speak. They are of great assistance when it comes to improving language skill. The more book you read, the more it will help you improve your vocabulary. And a well-spoken person is a well-groomed person. A person with a good personality can easily win hearts. Books do not
lot more than just develop our personality. They make us a better person with their rich and ethical concept. They steer us away from bad unwanted habits and encourage us to be a better version of ourselves. They help us to build a new environment in which we can stay focused and succeed in life. Books can be our friends, philosophers, and our guides. They give us a wonderful company. तर या प्रकारे आपल्याला राईटअप लिहावे लागेल. दिलेले मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांनाच एक्सपांड करून अगदी थोडक्यात आपण हे लिहिलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 11 प्रोजेक्ट वर्क आहे आणि कलेक्ट द नेम ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड यांच्याद्वारे लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची नावं तुम्हाला कलेक्ट करायची आहेत. रस्किन बॉन्ड यांच्या बुक्सबद्दल जाणण्याच्या आधी आपण थोडक्यात त्यांचा परिचय बघूया. दॅट ही इज ॲन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट and the Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for the book Our Trees Still Grow in Dehra या पुस्तकासाठी. And also he was awarded Padma Shri in 1999 and Padma Bhushan in 2014. Now see the books. The Room of the Roof, Blue Umbrella, The Night, Train at Diroli, Rusty, The Boy from the Hills, Road to Mussoorie, Tales and Legends from India, The India I Love, Maharani, The Flight of Pigeons, Dust of the Mountain, The Book of Simple Living, The Kite Makers, All Roads Lead to Ganga, A Session of Ghost, Vagrants in the Valley, etc. याप्रमाणे त्यांनी लिहिलेले बुक्स आहेत. आणि इथे आपल्याला हा व्हिडिओ संपत आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.